मंडळी, संपूर्ण देशाला हादरवून सोडणारं पुणे कल्याणी नगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरण तुमच्या लक्षात असेल. तेच प्रकरण ज्यात एका बड्या बापाच्या अल्पवयीन पोरानं दारूच्या नशेत आपल्या आलिशान पोर्शे कारनं दोन तरुणांचा जीव घेतला होता. एवढंच काय तर त्या पोराला अटक होऊन लगेचच जामीन सुद्धा मिळाला होता. त्याला शिक्षा काय मिळाली होती? तर रस्ते अपघाताचे परिणाम आणि त्यावरचे उपाय या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला होता. या प्रकरणात पोराच्या बापाला म्हणजेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याला देखील आरोपी करण्यात आलं होतं. कारण पुरावे नष्ट करण्यासाठी आणि हे प्रकरण दाबण्यासाठी जे कारनामे करता येतील ते सगळं विशाल अग्रवालने केलं होतं. दरम्यान फरार झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून म्हणजेच मागील 1.5 वर्षांपासून तो जेलमध्ये होता. आता 10 मार्चला सर्वोच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केलाय. पण जामिनावर बाहेर आल्यानंतर याच विशाल अग्रवालनं पार्टी करून जल्लोष केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आता हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे किंवा तो जामिनानंतरचा आहे का, याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पण समाज माध्यमांवर तसा दावा केला जातोय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट आहेच, पण पीडित कुटुंबियांनी देखील आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तर दुसरीकडे आरोपी विशाल अग्रवालनं या व्हिडिओ संदर्भात थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. त्याच पार्श्वभूमीवर नेमकं घडलंय तरी काय आणि दोन्ही बाजूंकडून आलेल्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असलेल्या एका जंगी पार्टीच्या व्हिडिओमध्ये आरोपी बिल्डर विशाल अग्रवाल, त्याची पत्नी शिवानी अग्रवाल आणि त्यांचे नातेवाईक बेभान होऊन नाचताना दिसतात. बॅकग्राऊंडला मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो हे गाणं वाजत आहे. यावेळी अग्रवाल दाम्पत्याच्या गळ्यात करकरीत नोटांचे हार देखील दिसत आहेत. एका नातेवाईकानं तर विशाल अग्रवालला उचलून घेतल्याचं दिसतंय. तसेच या व्हिडिओमध्ये अग्रवाल दाम्पत्याचा मुलगा वेदांत अग्रवालही दिसत असल्याचा दावा केला जातोय. या व्हिडिओवरती आता नागरिकांच्या संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर दुसरीकडे अवधिया आणि कोस्टा या दोन पीडित कुटुंबियांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या असून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विशाल अग्रवालचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. कार अपघातातील मयत तरुण अनिश अवधिया याची आई सविता अवधिया यांनी म्हटलंय की मी अनिशची आई आहे. तोच अनिश जो दुसऱ्याच्या अय्याशीमुळे माझ्यापासून कायमचा दूर झाला. या प्रकरणाला आता 2 वर्ष पूर्ण होत असून अजूनही माझ्या मुलाला न्याय मिळालेला नाहीये. त्याचे गुन्हेगार मोकाट फिरतायत. आता ते ऐशो आरामात पार्ट्या करत आहेत. गळ्यात पैशांच्या माळा घालून लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की कायदा आमच्या खिशात आहे आणि आम्ही पैशानं काहीही करू शकतो. न्यायपालिकेनं याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि त्यांचा जामीन तातडीनं रद्द केला पाहिजे. पुढे संताप व्यक्त करताना त्या असंही म्हणाल्या की जामीन देताना न्यायालयानं अट घातली होती की असे कोणतेही कृत्य करू नका ज्यामुळे कुणाच्या भावना दुखावतील, कुणाला दुःख होईल. पण ते वारंवार असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून पैशाच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो हे दाखवत आहेत. हे करणं खरोखरच योग्य आहे का, अशी विचारणा सविता अवधिया यांनी केली आहे. तर याच कार अपघातात मृत पावलेल्या अश्विनी कोस्टाचे वडील सुरेश कोस्टा म्हणाले की पोर्शे कार अपघात प्रकरण 19 मे 2024 रोजी घडल्यापासून आमच्या कुटुंबाची एक प्रकारे थट्टाच उडवली जाते. अल्पवयीन मुलाला अटक केल्यावर त्याला पिझ्झा बर्गर खायला दिला, मग त्याच्या रक्ताचे नमुने बदलले. त्यासाठी ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांना पैसे देण्यात आले. आरोपी मुलाला निबंध लिहिण्यास शिक्षा देऊन त्याचा जामीन मंजूर केला. वडिलांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. किमान न्यायालयानं गुन्हा बघून तरी जामीन द्यायला हवा होता. गुन्हा करूनही आरोपी जामिनावर सुटतात आणि आम्हाला फक्त कोर्टाची पुढची तारीख मिळत आहे. या व्हिडिओनं आमच्या जखमेवर मीठ चोळलंय. दोघांचा जीव घेऊन त्याचा आनंद साजरा करणं ही कदाचित त्यांच्या समाजातील प्रथा असावी. जामिनावरील सुटकेनंतर पार्टी करून ते सर्वसामान्य नागरिकांची खिल्ली उडवत आहे. कायदा फक्त सामान्य माणसाला जखडून ठेवतो. हाच कायदा आरोपींना शिक्षा टाळण्याची तरतूद देतो की जर एखादा अल्पवयीन असेल तर तो काहीही करू शकतो. सर्वोच्च न्यायालयानं असा निकाल द्यायला हवा ज्यामुळे लोकांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होईल. कायदा कठोर नसेल तर यावर नियंत्रण कसं येणार, लोकांमध्ये संदेश कसा जाणार? उच्च न्यायालयानं शिक्षा दिली तर सर्वोच्च न्यायालयातून त्याची सुटका होते. त्यामुळे गुन्हेगाराला प्रोत्साहन मिळतं. मुस्लिम देशांप्रमाणे रक्ताच्या बदल्यात रक्त असा कठोर कायदा भारतात लागू होईपर्यंत काहीही सुधारणा होणार नाही.
अशा शब्दात सुरेश कोष्टा यांनी आपल्या भावना मांडल्यात. दरम्यान पार्टीतील सेलिब्रेशनच्या व्हायरल व्हिडिओमुळे अग्रवाल कुटुंबावर टीकेची झोड उठत असताना आरोपी विशाल अग्रवालनं हा व्हिडिओ व्हायरल करणं थांबवा अशी मागणी करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय. स्वतःवरील सगळे आरोप फेटाळून लावत तो म्हणाला की हा व्हिडिओ आमच्या जामिनाचा किंवा सुटकेचा जल्लोष नाही. हा व्हिडिओ 2 सप्टेंबर 2023 चा आहे, जेव्हा आमच्यावर कोणताही गुन्हा दाखल नव्हता. गोव्यातील एका हॉटेलमध्ये आम्ही लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. हा कार्यक्रम 19 मे 2024 मध्ये येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या नोंदणीपूर्वी घडला होता. आता हा जुना खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर चुकीच्या दाव्यांसह लीक करण्यात आलाय. त्यामुळे आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन होते आणि आमच्या कुटुंबाला मानसिक त्रास देखील सहन करावा लागतोय. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल करणं लगेच थांबवा, नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोपी विशाल अग्रवालनं दिलाय. त्यामुळे या व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय आहे याबद्दल देखील आता प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यान व्हायरल होत असलेला व्हिडिओ जामिनानंतरचा आहे की त्यापूर्वीचा, या संदर्भात पडताळणी होणं गरजेचं आहे. कारण या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासूनच अग्रवाल कुटुंब संशयाच्या भोवऱ्यात आहे. प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी अनेक कारनामे केले, पैशांसह राजकीय दबावाचाही वापर केला. आज 2 निष्पाप जीव जाऊन 2 वर्ष झालीत. यात 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांच्यावरील अन्याय वाढत चाललाय. या गंभीर प्रकरणातील आरोपी जर मुकाट फिरत असतील तर व्यवस्थेबद्दल चीड निर्माण करणारं हे चित्र आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय. कायदा खरंच सर्वांसाठी समान आहे का, हा प्रश्न आता पुन्हा एकदा या निमित्तानं चर्चेत आलाय. बाकी या संदर्भात तुमची काही मतं किंवा प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.